नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत उन्हाळा विशेषमध्ये अतिशय साध्या सोप्या पद्धतीने फक्त कुकरच्या एका शिट्टीत तयार होणारी उपवासाची साबुदाणा आणि बटाट्यापासून बनवली जाणारी चकली. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि ही चकली जी आहे ती तेलामध्ये टाकल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलली जाते आणि एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे आणि चवीला तर खूपच अप्रतिम अशी लागते. अतिशय झटपट अशी ही तयार होणारी चकली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. उपवासाची साबुदाणा आणि बटाट्याची चकली बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला साबुदाणा जो आहे तो मोजून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. आपण या ठिकाणी अर्धा किलो साबुदाण्यापासून आज चकली बनवणार आहोत. आता हा साबुदाणा आपल्याला 3 ते 4 वेळेस छान असं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. नॉर्मल या ठिकाणी मी रूम टेम्परेचरचं पाणी टाकलेलं आहे आणि साबुदाणा जो आहे तो आता मी या ठिकाणी स्वच्छ असा धुवून घेणार आहे. हा साबुदाणा 2-3 वेळेस या ठिकाणी मी धुवून घेतलेला आहे. आता आपल्याला हा साबुदाणा जो आहे तो भिजवून घ्यायचा आहे. तर साबुदाणा आपल्याला या ठिकाणी थोडासा चिकट भिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी या ठिकाणी मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे. या ठिकाणी कडकडीत असं उकळतं पाणी आपल्याला साबुदाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि साबुदाणा भिजेल इतपतच पाणी आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं पाणीवरती राहिलं पाहिजे या पद्धतीने मी त्यामध्ये पाणी जे आहे ते टाकून घेतलेलं आहे. आता हा साबुदाणा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी रात्रभर भिजवून घ्यायचा आहे. त्याच्यावरती झाकण ठेवून आता हा साबुदाणा जो आहे तो आपण रात्रभर असाच ठेवून देऊया, म्हणजे सकाळपर्यंत जो आहे तो छान असा साबुदाणा जो आहे तो भिजला जातो. हे पहा, या ठिकाणी मी तुम्हाला आता दुसऱ्या दिवशी सकाळी चकली बनवून दाखवणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी आपला साबुदाणा जो आहे तो छान असा फुललेला आहे आणि एकदम छान असा चिकट एकदम भिजलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. साबुदाणा भिजवताना या ठिकाणी आपण गरम पाण्याचा वापर केल्यामुळे साबुदाणा जो आहे तो आपण ज्या भांड्यामध्ये साबुदाणा भिजू घातलेला आहे तो त्याला चिटकून बसू शकतो. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला चम्मच किंवा उलटण्याच्या सहाय्याने साबुदाणा व्यवस्थित असा फोडून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे एकजीव करून घ्यायचा आहे. हे पहा, व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने मी या ठिकाणी सर्व साबुदाणा जो आहे तो अशाच पद्धतीने फोडून घेतलेला आहे. साबुदाणा जो आहे तो छान असा भिजलेला आहे. आता आपण तो साबुदाणा बाजूला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करून घेऊया. आता आपण या ठिकाणी बटाटे जे आहेत ते उकडून घेणार आहोत, कारण आपण या ठिकाणी साबुदाणा आणि बटाट्यापासून चकली बनवणार आहोत उपवासाची. त्यामुळे मी या ठिकाणी बटाटे जे आहेत ते मोजून घेतलेले आहेत. अर्धा किलो साबुदाण्यासाठी बरोबर 1.5 किलो बटाटे मी या ठिकाणी घेतलेले आहेत. बटाटे कुकरमध्ये टाकून आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून या ठिकाणी बटाटे जे आहेत ते छान असे शिजवून घ्यायचे आहेत. या ठिकाणी मी कुकरच्या बरोबर 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. 4 शिट्ट्यामध्ये आपले बटाटे जे आहेत एकदम परफेक्ट असे शिजलेले आहेत. बटाटे शिजल्यानंतर आपल्याला त्याच्यावरचे साल जे आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचे आहेत आणि एकदम छान असा बटाटा जो आहे तो किसून घ्यायचा. हे पहा, या ठिकाणी मी अशा पद्धतीने बारीक किसणीने सर्व बटाटे जे आहेत ते किसून घेणार आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी स्मॅशरचा वापर करून पण पूर्णपणे बटाटे जे आहेत ते मॅश करून घेऊ शकता. हे पहा, अशा पद्धतीने मी सर्व बटाटे जे आहेत ते किसणीच्या साहाय्याने छान असे किसून घेतलेले आहेत. बटाटे किसून घेतल्यामुळे त्यामध्ये एकही बटाटा मोठा राहत नाही आणि चकली जी आहे ती एकदम परफेक्ट अशी तयार होते. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला शक्यतो बटाटा जो आहे तो छान असा अगोदर किसूनच घ्यायचा आहे. आता आपण किसून घेतलेला पूर्ण बटाटा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी शाबूमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी पूर्णपणे किसून घेतलेले 1.5 किलो बटाटे जे आहेत ते शाबूमध्ये टाकून घेत आहे. आता आपल्याला हाताच्या साहाय्याने पूर्णपणे बटाटा आणि शाबू जे आहे तो एकजीव करून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने मी या ठिकाणी सर्व साबुदाणा आणि बटाटे जे आहेत ते एकजीव करून घेतलेले आहेत. आता आपण त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. मी या ठिकाणी बरोबर 2 चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे. वाळवणाचे पदार्थ बनवताना या ठिकाणी मिठाचं प्रमाण जे आहे ते आपल्याला थोडंसं कमीच वापरायचं आहे, कारण पदार्थ जो आहे तो वाळल्यानंतर त्यातील पाण्याचा अंश जो आहे तो कमी होतो. त्यामुळे या ठिकाणी मिठाचं प्रमाण जे आहे ते जास्त होऊ शकतं. म्हणून मी या ठिकाणी फक्त 2 चमचेच मीठ टाकून घेतलेलं आहे आणि 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकता. आणखीन राहिलेले पूर्ण बटाटे जे आहेत ते मी त्यामध्ये टाकून घेत आहे. अगोदर अर्धे बटाटे टाकून शाबूमध्ये मिक्स करून घेतले होते. नंतर त्यामध्ये आणखीन जे आपण किसून ठेवलेले बटाटे आहेत ते पूर्णपणे टाकून घेतलेले आहेत. या ठिकाणी बरोबर आपल्याला अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1.5 किलोच बटाट्याचा वापर करायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी लाल तिखट टाकण्याच्याऐवजी तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरची पण वाटून टाकू शकता किंवा चिली फ्लेक्स पण टाकू शकता. मी या ठिकाणी लाल मिरचीच टाकून घेतलेली आहे. आता हे सर्व साहित्य जे आहे ते आपल्याला छान असं एकजीव करून हे पूर्ण पीठ जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे चकली बनवण्यासाठी. हे पहा, या ठिकाणी मी हाताच्या साहाय्याने पूर्णपणे शाबू आणि बटाटा जो आहे तो छान असा एकजीव करून घेतलेला आहे, म्हणजे पूर्ण शाबूला जे आहे ते मीठ मिरची व्यवस्थित लागले जाते. त्यामुळे आपल्याला हातानेच हे पीठ जे आहे ते व्यवस्थित असं तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अशा पद्धतीने मी या ठिकाणी सर्व पीठ जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही या ठिकाणी मिठाचं आणि तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तयार करून घेतलेलं साबुदाण्याचं जे मिश्रण आहे या ठिकाणी आपल्याला ते थोड्या वेळासाठी वाफवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी या ठिकाणी कुकरच्या डब्याचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी एखाद्या मोठ्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये पूर्णपणे मिश्रण वाफवून घेऊ शकता, पण मी या ठिकाणी कुकरचा वापर केलेला आहे. कुकरच्या फक्त एका शिट्टीमध्ये आपलं मिश्रण जे आहे ते तयार होतं. पूर्णपणे मिश्रण मी या ठिकाणी डब्यामध्ये टाकून घेतलेलं आहे कुकरच्या. त्याला तेल वगैरे काहीच लावलेलं नाही, तशाच पद्धतीने मिश्रण त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी आता मी कुकर घेतलेला आहे. आपल्याला त्या कुकरमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे.
जास्तही पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही। मी या ठिकाणी फक्त 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये एक जाळी ठेवून द्यायची आहे आणि जाळीवरती आपण जे तयार करून घेतलेला मिश्रणाचा डब्बा आहे तो ठेवून द्यायचा आहे कुकरचा। हे मिश्रण वाफवून घेत असताना आपल्याला या ठिकाणी त्यामध्ये थोडाही पाण्याचा अंश वापरायचा नाही, थोडंही पाणी त्यामध्ये जाऊ नये म्हणून त्यावरती या ठिकाणी मी झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला कुकरचे झाकण लावून मोठ्या गॅसवर फक्त आपल्याला 1 शिट्टी करून घ्यायची आहे। जास्तही शिट्टी आपल्याला त्यामध्ये करून घ्यायची नाही, फक्त एका शिट्टीमध्ये आपलं मिश्रण जे आहे ते एकदम परफेक्ट असं तयार होतं। म्हणून मी या ठिकाणी फक्त एकच कुकरची शिट्टी जी आहे ते तयार करून घेतलेली आहे। 1 शिट्टी झाल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकदम परफेक्ट असं आपलं चकली बनवण्याचं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे। हे पहा, अशा पद्धतीने मी पूर्णपणे साबुदाणे बटाटा जे आहे ते छान असा वाफवून घेतलेला आहे। तयार करून घेतलेलं चकलीचं मिश्रण जे आहे ते आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। मी या ठिकाणी एका टोपल्यामध्ये सर्व मिश्रण जे आहे ते काढून घेत आहे। अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व मिश्रण जे आहे ते कुकरच्या एका शिट्टीमध्ये तयार करून घेतलेलं आहे। आता आपण चकली बनवून घेणार आहोत। चकली बनवण्यासाठी मी या ठिकाणी सोऱ्याचा किंवा शेवग्याचा कशाचाच वापर केलेला नाही। या ठिकाणी आपण मिठाची किंवा तेलाचा जो पुडा असतो त्यापासून चकली बनवणार आहोत। त्याला कट करून त्यामध्ये व्यवस्थित असं बॅटर आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने आपल्याला थोडंसं ते कट करून घ्यायचं आहे आणि छान अशा चकल्या ज्या आहेत ते पाडून घ्यायच्या आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय एकही चकली जी आहे ते तुटत नाही, एकदम छान अशा परफेक्ट चकल्या ज्या आहेत ते तयार होत आहेत। अशा पद्धतीने कुकरच्या एका शिट्टीमध्ये हे मिश्रण जे आहे ते तयार करून घेतल्यामुळे चकल्या ज्या आहेत ते एकदम परफेक्ट अशा तयार होतात आणि तेलामध्ये टाकल्यानंतर त्या चकल्या ज्या आहेत ते दुप्पट तिप्पट फुलल्या जातात आणि अतिशय खमंग आणि खुसखुशीत तयार होतात। त्यामुळे या ठिकाणी कुकरची 1 शिट्टी नक्की करून अशा पद्धतीने चकल्या नक्की ट्राय करून पहा, खूप मस्त अशा ह्या चकल्या तयार होतात। अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व चकल्या ज्या आहेत ते तयार करून घेतलेल्या आहेत आणि ह्या चकल्या ज्या आहेत ते मी या ठिकाणी पूर्णपणे प्लेटमध्येच तयार करून घेतलेल्या आहेत। प्लेटमध्ये तयार करून तुम्ही अगदी सहज ही चकली जी आहे ते उचलून नंतर कॅरी बॅगवरती वाळू घालू शकता। मी या ठिकाणी घरामध्येच पूर्णपणे चकल्या ज्या आहेत ते तयार करून घेतलेल्या आहेत प्लेटमध्ये आणि नंतर जे आहे ते पूर्णपणे उन्हामध्ये वाळत घातलेले आहेत। प्लेटमधून अगदी सहज ही चकली जी आहे ते उचलली जाते, एकही चकली तुटत नाही किंवा मोडत नाही। खूप छान अशा ह्या चकल्या ज्या आहेत ते तयार होतात। अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व चकल्या ज्या आहेत ते तयार करून घेतलेल्या आहेत। आता आपण या ठिकाणी चकल्या ज्या आहेत ते वाळत घालणार आहोत। हे पहा, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी सर्व चकल्या ज्या आहेत ते नंतर कॅरी बॅगवरती पूर्णपणे वाळत घातलेल्या आहेत। आता ह्या चकल्या ज्या आहेत ते आपल्याला 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायच्या आहेत, म्हणजे एकदम परफेक्ट अशा चकल्या ज्या आहेत ते वाळल्या जातात आणि तुम्ही ह्या चकल्या ज्या आहेत ते वर्षभर हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता। 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये ह्या चकल्या वाळून झाल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किती छान आपल्या चकल्या ज्या आहेत ते तयार झालेल्या आहेत। एकही चकली आपल्या या ठिकाणी तुटली नाही किंवा खराब झालेली नाही, एकदम परफेक्ट अशा चकल्या ज्या आहेत ते तयार झालेल्या आहेत आणि एकदम छान अशा ह्या चकल्या वाळलेल्या आहेत। आता ह्या चकल्या ज्या आहेत त्या आता आपण तळून पाहणार आहोत। चकली केल्यानंतर ती अगोदर व्यवस्थित वाळवून घेणे खूप गरजेचे आहे। चकली जर व्यवस्थित नाही वाळली तर त्याला जाळ्या लागू शकतात। त्यामुळे या ठिकाणी तयार करून घेतलेली उपवासाची साबुदाणा आणि बटाट्याची चकली जी आहे ते आपल्याला या ठिकाणी कडकडीत 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे। 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळल्यामुळे चकली जी आहे ते वर्षभर आरामात टिकते, खराब वगैरे होत नाही आणि चवीला पण वर्षभर खूप मस्त अशी लागते। आता आपण या ठिकाणी तयार करून घेतलेल्या जे चकल्या आहेत ते तळून पाहणार आहोत। चकली तळण्यासाठी मी या ठिकाणी तेल जे आहे ते अगोदर मीडियम गॅसवर छान असं गरम करून घेतलेलं आहे। तेल आपल्याला अगोदर व्यवस्थित गरम करून घेणे खूप गरजेचे आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला चकली जी आहे ते टाकून घ्यायची आहे। मी या ठिकाणी सुरुवातीला एकच चकली टाकलेली आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। चकली टाकल्यानंतर चकली जी आहे ती छान अशी तेलामध्ये फुललेली आहे। चकली तळताना तेल व्यवस्थित गरम असणे खूप गरजेचे आहे। या ठिकाणी तेल जे आहे ते अगोदर छान गरम करून घ्यायचं आहे, पण धूर निघेल इतपत आपल्याला गरम करून घ्यायचं नाही। अगदी मीडियम गॅसवर मी तेल छान गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये चकली जी आहे ते तळून दाखवलेली आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता आपण तेलामध्ये या ठिकाणी 2 चकल्या टाकून पाहणार आहोत। मी या ठिकाणी गॅसची फ्लेम जी आहे ते मीडियमच ठेवली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये चकल्या ज्या आहेत ते टाकून घेतलेल्या आहे। चकली टाकल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय किती छान दुप्पट तिप्पट आपली चकली जी आहे ते या ठिकाणी फुलत आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय। खूप मस्त अशा चकल्या ज्या आहेत ते तयार झालेल्या आहेत। ही चकली जी आहे ते आता आपल्याला दोन्ही साईडने आलटून पलटून छान अशी खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। मीडियम गॅसवरच या ठिकाणी पूर्णपणे चकली जी आहे ती मी तळून घेतलेली आहे। आता चकली व्यवस्थित तळून झालेली आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता आपण चकली जी आहे ते काढून घेऊया, जास्तही आपल्याला या ठिकाणी तळून घ्यायची नाही, एकदम परफेक्ट अशी चकलीला कलर आलेला आहे। अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व चकल्या ज्या आहेत ते तळून घेणार आहे। मीडियम गॅसवरच या ठिकाणी पूर्णपणे चकल्या मी तळून घेत आहे। ही साबुदाणा बटाट्याची चकली बनवताना या ठिकाणी तुम्हाला जर कुकरचा वापर करायचा नसेल तर तुम्ही अशाच पद्धतीने पूर्णपणे बटाटे जे आहे ते साबुदाण्यामध्ये मिक्स करून लगेच तयार करून घेतलेलं जे मिश्रण आहे ते सोऱ्यामध्ये टाकून तशाही पद्धतीने चकल्या बनवून घेऊ शकता, तुम्हाला जर पीठ वाफवून घ्यायचं नसेल तर। पण पीठ जे आहे ते वाफवून घेतल्यामुळे चकली जी आहे ते खूप मस्त अशी तयार होते, त्यामुळे मी या ठिकाणी अशी पद्धत दाखवलेली आहे। अशा पद्धतीने पण चकल्या एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। या ठिकाणी मी तुम्हाला चकली जी आहे ते तोडून दाखवलेली आहे। चकली तोडून दाखवल्यानंतर तुम्ही त्याचा आवाज पाहू शकताय। चकली जी आहे ती अतिशय खुसखुशीत अशी तयार झालेली आहे। एका हाताने चकली जी आहे ती अगदी सहज अशी मोडली जाते,
खूप छान अशी चकली जी आहे ते तयार झालेली आहे. पूर्णपणे चकलीमध्ये अख्खा साबुदाणा जो आहे तो दिसत आहे. अशा पद्धतीने चकलीची रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही खूप आवडेल. अतिशय साधी आणि सोपी ही रेसिपी आहे. ह्या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने साबुदाणा आणि बटाट्याची चकली एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. अशा पद्धतीने उपवासाच्या साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या बनवून तुम्ही या ठिकाणी कडकडीत उन्हामध्ये वाळवून हवाबंद डब्यामध्ये वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता. आणि ज्यावेळेस तुम्हाला उपवास असेल तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी घरच्या घरी चकल्या जे आहे ते तळून खाऊ शकता. खूप मस्त अशी चकली लागते आणि चवीला तर अप्रतिम अशी चकली जी आहे ती तयार होते. अशा पद्धतीने साबुदाणा आणि बटाट्याची चकली बनवल्यामुळे ती चकली जी आहे ती अजिबात तेलकट वगैरे होत नाही. खूप छान अशी चकली तयार होते. अशा पद्धतीची चकलीची रेसिपी तुम्ही ट्राय करा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये.